आणि ते आता काय म्हणतील विकास करतो. आणि कुणी अडवलेलं? कायम केंद्रात सरकार, महाराष्ट्रात सरकार, इथं तुमचीच संस्था नगरपालिकेत असताना तुम्ही कोल्हापूरची मित्रांनो वाट लावली. टोलचं पाप ह्याने आपल्या डोक्यावर बसवलं होतं. पण त्यांचे विरोधी पक्षाचे नेते ज्यांना पावती फाडायला लागत नाही त्यांनी पावती फाडून कोल्हापूरच्या जनतेचा अपमान केला. योजना आणली ती तर साहेब इतकी गळती आहे, इतकी लिकेजेस आहेत, ती सुद्धा एक योजना नीट आणता आली नाही. ढपले, भ्रष्टाचार, राजकारण. पण मूठभर लोक श्रीमंत झाले, मूठभर लोकांची कॉलेजेस झाली, मूठभर लोकांचे मोठे मोठे हॉटेल आहेत, मूठभर लोकांच्या संस्था झाली, व्यवसाय. मागच्या काळामध्ये चंद्रकांतदादा पाटील यांनी बऱ्याच योजना CSR मध्ये केल्या. त्याला सुद्धा NLC नाकारण्याचं काम हे कोल्हापूर नगरपालिकेच्या सत्तेत असणाऱ्या लोकांनी केलं. खरंच कोल्हापूर जे व्हायला पाहिजे, कारण आपण आता बाहेर गावात गेलो तर बघतो की फार सगळं चांगलं सुरू आहे, पण त्या मानानं कोल्हापुरात नाही. आणि मग कोल्हापुरात पण ते झालं पाहिजे. फक्त राजकारण, सत्ता मिळवायची, पद मिळवायची, प्रतिष्ठा मिळवायची, काहीतरी आपला हेतू साध्य करायचा, यासाठी मी कधीही राजकारणात आलो नाही. त्या माणसाची कशीही परिस्थिती असते पण बुद्धी शिकणार असली तर आपण मदत करायची. या भूमिकेतनं संवेदना सोशल फाउंडेशनची सुरुवात झाली. महायुती म्हणजे कोल्हापूरचा विकास. एकदा कोल्हापूरनं इतके दिवस त्यांच्यावर विश्वास दाखवला ना, एकदा महायुतीवर विश्वास दाखवा, अशी आमची विनंती असते. दर्शक हो, नमस्कार. KK न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. खरं बघायला गेलं तर महानगरपालिकेची ही निवडणूक लागलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती आपण KK न्यूज चॅनेलच्या माध्यमातून विविध प्रभागाचा आढावा घेत आहे. खरं तर आज मी राहुल चिक्कोडे साहेब यांच्यासोबत संवाद साधणार आहे. खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर निवडणूक एका अर्थानं लागलेली आहे, पण तुमच्यासाठी एक आदेश आला आणि ह्या निवडणुकीमध्ये तुम्हाला उतरावं लागलं. तयारी कोणत्याही स्वरूपाची पूर्वतयारी नव्हती आणि ही पूर्वतयारी नसताना देखील आता ह्या रिंगणामध्ये दादांच्या आदेशानंतर आपल्याला उतरावं लागते. नेमकी भूमिका त्यावेळी फोन आला त्यावेळी काय होती? निवडणूक लागणार असं सुरू झालं आणि मग माझ्या डोक्यात आत्ता मी पार्टीत ज्या पदावर काम करतो किंवा दादांच्या बरोबर जसं वेगवेगळ्या ठिकाणी काम करतो, संस्था, सामाजिक संस्था दादांच्या बरोबर, मग मला असं वाटत होतं की मी निवडणुकीला उभं राहायचं की नाही असा विषय नव्हता. मग सगळ्या चर्चा सुरू झाल्या, इच्छुकांची मागणी वगैरे सुरू झाली आणि अशा वेळी मी सगळं हे पार्टीचं संघटन, पार्टीनं दिलेलं काम असं करत होतो. आणि एक दिवशी काय झालं की सगळीच नेते मंडळी बसली आणि मग प्रभाग 19 मध्ये काय करायचं, मग प्रभागाचा विस्तार कसा आहे, ब्लॉक कसे आहेत, बरोबर, सगळ्या भागातनं नेतृत्व मिळालं पाहिजे. आणि मग असं झालं की या 19 मध्ये म्हणजे भौगोलिक रचना मोठी झाल्यामुळे 4ही ब्लॉक मध्ये एक जर माणूस दिला तर तो नेतृत्व चांगलं करू शकेल आणि त्या भागात काम चांगलं होईल. कारण गेली जवळजवळ 50 वर्ष या कोल्हापुरामध्ये काँग्रेस विचाराचं किंवा एकाच पक्षाचं प्राबल्य असलेलं महानगरपालिकेत नेतृत्व होतं. आणि मग कुणावर टीका नाही, पण खरंच कोल्हापूर जे व्हायला पाहिजे होतं, कारण आपण आता बाहेर गावात गेलो तर बघतो की फार सगळं चांगलं सुरू आहे, पण त्या मानानं कोल्हापुरात नाही. आणि मग कोल्हापुरात पण ते झालं पाहिजे. आणि मग नेत्यांनी म्हणलं की बाबा राहुल हे करायलाच लागेल. आणि चंद्रकांत दादा तर माझं समाजकारणातील, राजकारणातील दैवत आहेत. ते म्हणतील तो आदेश, जसं दादा म्हणतात की मी कोरं पाकिट आहे, पार्टीनं पत्ता लिहायचा, तर मी दादांचाच अनुयायी असल्यामुळं मला ज्यावेळी म्हणली की राहुल तू उभा राहायला पाहिजेस आणि हा पार्टीचा आदेश आहे, ही त्या भौगोलिक रचनेची गरज आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला चांगलं काम करायचं आहे. आणि मग नेत्यांचा आदेश, पार्टीचा आदेश हा माझ्यासाठी शिरसावंद्य असतो. कारण मी ज्या परिवारात आलो तिथं व्यक्तिगत म्हणण्याला काय अर्थ नाही, तिथं संघटन, तिथं नेतृत्व जे म्हणेल ते आम्ही करतो. खरं बघायला गेलं तर राहुल चिकोडे म्हणजे राजकारणापेक्षा समाजकारणामध्ये जास्त ओढ असलेला माणूस, अशा पद्धतीची एक आपली ओळख आहे. त्याच्याबद्दल साहेब काय सांगा? मी 1997ला म्हणजे माझे आई वडील दुर्दैवानं एकाच वर्षात गेले 97ला. आणि मग असं झालं की मला MPSC करायचं होतं. माझ्या वडिलांची इच्छा होती की मी DYSP व्हावं, मला प्रशासनातलं चांगली आवड आहे. असं सगळं प्रिपरेशन सुरू असताना दुर्दैवानं 97 मध्ये 9 जानेवारीला माझी आई गेली, 10 ऑगस्टला बाबा गेले. आणि मग असं झालं की नाही बाबा, अरे घर सांभाळायला पाहिजे, घरात थांबायला पाहिजे, मी असं कुठं बाहेर जाऊन चालणार नाही. मग मी
कोल्हापुरात राहायचा निर्णय घेतला. आणि मग असं झालं की अरे बाबा आता काय करायचं. बरोबर. तर मग प्रशासकीय कामाची आवड, बाबांनी दिलेली ही एखादी गोष्ट नीट लिहिणं, लिहून करणं, हे व्यवस्थितपणा असल्यामुळं मग असं वाटलं की आता आपण काहीतरी नीट करावं. मग विचार आला की एखाद्या पक्षात जाऊन आपण काम करावं. मग त्यावेळीची स्थिती बघितली की काँग्रेसमध्ये गेलो तर बाबा घर मोठं नाही आहे, त्याच्याकडे पैसे नाही आहेत, ह्याचं प्राबल्य नाही आहे, त्यामुळे तिथं चालणार नाही. अन्य पक्षांचा पर्याय बघितला, पण तिथं एकाधिकारशाही, म्हणजे एकच मालक, तो म्हणेल तेच होणार, मग तो आपल्याला कशाला संधी देईल. मग करता करता असं झालं की भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे की जिथं बाबा एक माणूस म्हणेल ते होत नाही, किंवा नीट करत गेलो तर आपण घडणारच, हा विश्वास माझ्या डोक्यात सत्यानवला होता ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचं पश्चिम महाराष्ट्रात काहीच नव्हतं. अगदी बरोबर. त्यामुळे मी इथं कुठलं पद मिळवायला, इथं कुठलं वेगळं काहीतरी ग्रॅब करायला आलो नाही, तर इथं मी समाजकारणच करायला आलो. त्यामुळे मग राजकारणात आलो. पण इथं आल्यावर जे लोक बघितले की संघाचे लोक, की बाबा जे काही त्यांना देणं घेणं नाही आहे, म्हणजे त्यांना सत्ता नको आहे, त्यांना पद नको आहे, पण त्यांना इथं एक विचार निर्माण करायचा आहे, एक विचारधारा निर्माण करायची. आणि ते बघितल्यावर मी अशा भूमिकेत आलो की राजकारण होत राहील, पण समाजकारण करून समाजाशी नीट कनेक्ट झालो, जोडला गेलो, तरच लोक आपल्याला स्वीकारतील, लोक आपल्याला संधी द्यायला लागतील, लोक आपल्याशी खुलेपणानं बोलू शकतील. आणि मग अपार्ट फ्रॉम राजकारण, फक्त राजकारण, सत्ता मिळवायची, पद मिळवायची, प्रतिष्ठा मिळवायची, काहीतरी आपला हेतू साध्य करायचा, यासाठी मी कधीही राजकारणात आलो नाही. आणि मी ज्यांना बघत आलो, ज्यांच्याबरोबर राहत आलो, ते चंद्रकांत दादा पाटील, त्यांचा विचार, त्यांची तगमग, त्यांची तळमळ, समाजाप्रती, समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, ही जी तळमळ आहे ती बघितल्यावर इथं काहीतरी आपण मिळवायचं आहे, काहीतरी खेचून आणायचं असं नसताना काहीतरी आपण लोकांना दिलं पाहिजे, काहीतरी आपण ज्या भागात राहतो, ज्या शहरात राहतो, त्याचं आपण काहीतरी देणं आहे, हीच माझी भावना आहे. खरं तर तुमच्याबद्दल बोलायचं झालं तर भरपूर म्हणजे विषय आहेत, पण पहिल्यांदा मी येतो संवेदना फाउंडेशनवरती. संवेदना फाउंडेशनच्या माध्यमातून आपलं नेमकं काम कशा पद्धतीने चालतं? दादांच्या प्रेरणेतून संवेदना फाउंडेशनमध्ये बरेच CSR खाली मदत करणारे लोक आहेत की जे बाबा समाजाला द्यायचं पण कुणाकडनं द्यावं, बरोबर, हात नको का तो चांगला, बरोबर, मध्ये देणारा माणूस प्रामाणिक पाहिजे, त्याचा हेतू शुद्ध पाहिजे. मग असे वेगवेगळे ट्रस्ट काढून तिथं काय गरज आहे, तर बऱ्याच घरात मुलींना शिक्षण, म्हणजे मुलग्याचं शिक्षण का तर घर चालतं, पण मुलीचं शिक्षण बाबा नाही चालेल, तू शिकू नको, तुझं लग्नच करायचं आहे, अशी जी काही पालकांची भूमिका असते. कारण आजचं शिक्षण हे सगळ्यांना नीट द्यायचं असले तर पैसे कुठं आणायचे, तर मग दादांची कायम हे की मुलींचं शिक्षण झालं पाहिजे. म्हणजे त्या माणसाची कशीही परिस्थिती असू दे, पण मुलगी शिकणार असली तर आपण मदत करायची. या भूमिकेतनं संवेदना सोशल फाउंडेशनची सुरुवात झाली. आणि मग नीटपणे अर्ज येणं, त्या माणसाचं बघून घराचं काय आहे, तर त्याला सगळी मदत करण्याची भूमिका घेतली. आणि गेल्या जवळजवळ स्थापनेपासून शेकडो मुलींना आम्ही अशी मदत करू शकलो की त्या आता पायावर उभा राहून त्या घराचा आर्थिक विकास किंवा अर्थकारण बदललेला आहे, जे आम्हाला अभिप्रेत आहे की मुली या समाजाच्या प्रवाहात आल्या पाहिजे. बरोबर. मगाशी आपण बोलता बोलता बोललात की माझ्या वडिलांची एक इच्छा होती की मी DYSP व्हावं. खरं बघायला गेलं तर ती इच्छा म्हणजे अजून अपूर्ण आहे, पण असली तरी त्याच्या पुढे जाऊन तुम्ही समाजासाठी आता काम करत आलेला आहात. मगाशी तुमच्या ह्याच्यातून सांगितलं की ती वडिलांची इच्छा कुठं ना कुठं तरी पूर्ण झाली नसली तरी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या तरुणांच्यासाठी, ज्या अभ्यासात म्हणजे MPSC असेल, UPSC असेल किंवा इतर बँकिंगच्या सेवा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी तुमचं देखील योगदान मोठं आहे. विद्याप्रबोधिनीच्या माध्यमातून तुम्ही मग काय काम केलेलं आहे, त्या विद्यार्थ्यांच्यासाठी कशा पद्धतीनं तुम्ही त्यांच्या कामी आलेला? माननीय चंद्रकांत दादा पाटील हे 2008ला पदवीधरचे निवडणूक लढवून आमदार झाले. मग त्यावेळी दादांना मला ह्या 5 जिल्ह्यात फिरत असताना लक्षात आलं की आपला जो मुलगा आहे, शहरातला असेल, ग्रामीण भागातला असेल, त्याला जवळ MPSC, UPSC, बँकिंगसाठी त्यावेळी एवढं मार्गदर्शन कोल्हापुरात होतं. उठून पुण्याला जा, मुंबईला जा, दिल्लीला जा असं होतं. मग दादांचं एक विजन असतं की बाबा हे काय केलं पाहिजे. मग दादा म्हणले की राहुल आपण MPSC, UPSCचं सेंटर काढू.
कळूया म्हणलं. मग शाहूपुरीत अगदी एका 2 खोलीतनं सुरू झालेला संसार आता इतका मोठा झालाय की जवळजवळ MPSC ला 350 ते 400 मुलं एका बॅचला शिकतात, कंबाईन आणि मेन्सला. त्यानंतर बँकिंगला तर जवळजवळ प्रत्येक बॅच 3-3 महिन्यांना आम्हाला करायला लागते. आणि शेकडो मुलं आपल्या कोल्हापूर शहरातली, जिल्ह्यातली आज वेगवेगळ्या पदावर आहेत. परवाच मी एका नॅशनलाइज बँकेत गेलो, असं उभारलो मी दादांच्याकडनं शिकलो की नियमाप्रमाणे पाळीत उभारून. तर तिथं सुद्धा आत एक बसलेले गृहस्थ होते. ते म्हणले, सर का आलाय? तर म्हटलं काय नाही, हे मला जरा चेकबुक पाहिजे होतं. नाही म्हणजे 2 मिनिटं देतो. म्हटलं नाही साहेब चालू दे. तर ते आमच्या विद्याप्रवर्गाचे विद्यार्थी होते. त्यामुळं आज कोल्हापूर शहरात कुठेही फिरताना ती जी लोक आहेत की बाबा विद्याप्रबोधिनीतनं मदत झाली, चंद्रकांत दादांच्या माध्यमातून सोशल फाउंडेशनमधनं मदत झाली, अशांची संख्या इतकी आहे. आणि त्या सगळ्या लोकांचं जे प्रेम आमच्यावर आहे तीच आमची ऊर्जा आहे. आणि त्यातनंच म्हणजे जरा विषय की नरेंद्र मोदी साहेब, इकडं देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत दादा आणि संघाचे डिओटेड म्हणजे एक व्हिजन घेऊन काम करणारी मंडळी बघितली की हे काम अजून काय नाही असं वाटतं. इतकं आपल्याला अजून काम भरपूर करायचं. खरं बघायला गेलं तर साहेब 2 दिवसाला, 4 दिवसाला, 8 दिवसाला आपण पेपरमधून बातम्या वाचत आलेलो असतो की CPR मध्ये रक्ताचा तुटवडा भासलेला आहे. तुमचं रक्तदान शिबिर मोठ्या प्रमाणामध्ये चालतात. हजारो युवकांनी, तरुणांनी, कार्यकर्त्यांनी त्याच्यामध्ये आता रक्तदानामध्ये उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवलेला आहे. कधीपासून ही सुरुवात केलेली आहे आणि ह्याच्या मागची नेमकी संकल्पना कुठून आली? 20 वर्षापूर्वी मला व्यायामाची आवड, खेळायला जायचो. हॉकी स्टेडियमवर एक महानगरपालिकेच्या रक्तपेढीत काम करणारे गृहस्थ ते मला म्हणले की राहुल आम्हाला एक 50 बॅग पाहिजे, तेवढं जरा शिबिर लावताय काय? म्हणलं चला उद्या लावूया. मग उद्या म्हणजे 4-5 दिवस घेतले. त्यावेळी काहीच माहित नव्हतं, सगळ्यांना सांगितलं आणि पहिल्याच प्रयत्नात ते 10-20 म्हणत असताना 53 बाटल्या झाल्या पहिल्या वर्षी. आणि मग उत्साह वाढला. ते जे जोडलेले 53 लोक होते ते माझ्याशी कनेक्ट झाले आणि ते म्हणले राहुल आता दरवर्षी करूया. आणि मग करत 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 इतकी माणसं जोडली गेली. आणि सांगायला आनंद वाटतो की गेल्या 20 वर्षात त्या माध्यमातनं इतके लोक माझ्याशी कनेक्ट झाले आणि ही रक्ताची नाती झाली. म्हणजे त्यांना काही लागलं तर राहुल जरा हे विल काय, ते विल काय, आणि मी ते करू शकलो. त्यामुळे ती संख्या वाढत गेली. त्यात पण व्यवस्थित नियोजन, डिसिप्लिन. त्या माणसानं एकदा रक्तदान केलं की गेलं असं न करता दर महिन्याला माझा एक फोन. मग त्यांना पण सवय लागली की ते पण मला फोन करतात, राहुल कसं आहे. आणि मी खरंच म्हणतोय की ही रक्ताची नाती जपली पाहिजेत. आणि परवा 3 डिसेंबर 2025 860 लोकांनी येऊन रक्तदान केलं. 200 लोक हिमोग्लोबिन वगैरे मुळे थोडे कमी झाले, पण 1100-1200 लोक रक्तदान करायला आणि जवळजवळ 1,500-2 हजार लोक भेटतात. बरोबर. महिलांची संख्या अशी आहे की आलेले लोक थक होतात की एवढ्या महिला करतात. तर आता सगळ्याच कामात महिला सुद्धा मागे राहिलेल्या नाहीत. तर ह्या रक्तदानात पुरुष आहेत, महिला आहेत, युवक आहेत, हे चळवळ चालवणारे लोक आहेत. आणि त्यामुळे मला बळ येते की ही माणसं माझ्या मागे आहेत. मग मी म्हटले की राजकारण 10 ते 20% आणि 80% समाजकारण, म्हणजे वेगवेगळे विषय आहेत साहेब. खरं बघायला गेलं तर ग्रंथालयाच्या माध्यमातून सुद्धा तुमचं काम मोठं योगदान आहे. त्याची सुरुवात कधीपासून आहे? त्याचं आता बघायला गेलं तर एक लावलेलं रोपटं होतं, ते आता वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे. त्याच्याबद्दल थोडं सांगा, कारण फिरती ग्रंथालय सुद्धा आता आपण बघतोय. 1997 माझे बाबा गेले आणि बाबा गेल्यावर मला असं वाटलं की बाबांच्या स्मृतीप्रित्यर्थ काहीतरी करावं. बरोबर. मग काय करावं? तर बाबांना काय आवडत होतं की ते फार छान पेपर वाचायचे आणि त्यातले पॉईंट काढून ठेवून त्यांना ती आवड होती. मग असंच म्हटलं की मोफत वाचनालय सुरू करूया. घरातच एक गाडीसाठी शेड होतं, मग त्यात असे पेपरचं रकाने केले आणि पेपर ठेवायला लावलं. करता करता तरुण मुलं मुली की बाबा दादा पुस्तकं पण आहेत. मग असं वाटलं की घरातच 200-300 पुस्तकं होती आणि कोणाकडनं तर घेऊया. आणि मला सांगायला आनंद होतोय की मी माझ्या घरात सुरू केल्यावर एक राजकीय मित्र आहेत, ते म्हणजे आम्ही त्यावेळी ओळख नव्हती. जाताना राजकारणातला माणूस हे घरात कुठलं असलं काही समाजकारण करतो.
मग त्यानंतर माझ्या गाळ्यात जिथं मी भाड्यानं दिलं होतं तो रिकामा करून केलं. आणि करत 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 आज ग्रंथालय इतकं मोठं झालं. आणि ग्रंथालयाचा काय फायदा झाला की मी वाचायला लागलो. म्हणजे काय झालं की लोक येऊन विचारायचे राहुल काय वाचू. मग आली पंचायत. मग मी भरपूर वाचायला सुरू केलं आणि त्यातनं मी समृद्ध झालो. आणि मग हळूहळू करत वाचनालयाच्या निमित्तानं पण जे लोक जोडले गेले त्यांचा मला फीडबॅक येणं, राहुल हे करूया ते करूया, अशी माझ्याशी चांगल्या निमित्तानंच लोक जोडले गेले आणि हे काम मोठं होत गेलं. ग्रंथालयाच्या माध्यमातून मुलांना बुद्धिबळ शिकवणं असेल, मुलांना अथर्वशीष रामरक्षा शिकवणं असेल, गजानन महाराजांचे तिथं उत्सव कशासाठी तर एक आध्यात्मिक शक्ती असेल. तर आता सांगायचं झालं तर सगळ्या देशात म्हणजे जे प्रगत देश आहेत तिथं सायकॅट्रिककडे एकदा वर्षातनं जायला लागतं आणि डेंटिस्टकडे. बरोबर. भारतात याचं प्रमाण का कमी आहे तर इथं अध्यात्म आहे. बरोबर. इथं लोकांशी कनेक्ट आहे. आणि त्यामुळं ग्रंथालयाच्या माध्यमातून आध्यात्मिक सेंटरच्या माध्यमातून आलेले लोक शांत होतात. तिथं आमची चर्चा होती. त्यानंतर संवाद नवा अनुभवाशी दर 2-3 महिन्याला एक चांगला वक्ता आणायचा आणि त्याचा चांगल्या लोकांशी संवाद घडवून चला ह्या विषयात काय आहे अशी विचारांची देवाणघेवाण करून एक वेगळं वातावरण की तिथे विश्वासाचं वातावरण. तिथून नुसतं धंदा, तिथून नुसतं ढपला, तिथून नुसतं जमीन विकत घ्यायची आहे, तिथं जमीन विकायची आहे हा नाही विषय. तिथं माणसाची उन्नती कसावी. रात्री झोपताना माणूस अरे वा आजचा दिवस कसा छान गेला, किती लोकांना मी मदत करू शकतो, अशा लेवलला आता लोकांना न्यायला लागेल. कारण मोबाईलमुळं आणि इतर या प्रगतीमुळं भौतिक चंगळवादामुळं माणूस माणसाशी कनेक्ट झाला पाहिजे, तो तुटत चाललाय. घरात सुद्धा मोबाईलमुळे अलीकडं एकत्र जरी बसले तर 4 कोपऱ्यात 4 जण बसून वेगवेगळ्या मीडिया चालवतात, ते पण वेगवेगळ्या. मी असं नाही की एकत्र. त्यामुळं हरवलेला संवाद परत जोडण्यासाठी नवा संवाद अनुभवाशी सुरू केला. असं जे समाजातली गरज आहे, जी समाजातली दुरुस्ती करायला पाहिजे असं मला जे संघानं शिकवलंय, माझ्या विचारधारेनं शिकवलंय, तो कनेक्ट करण्याचा माझा प्रयत्न आहे. मी आता सामाजिक क्षेत्राकडून थोडंसं राजकीय क्षेत्राकडे तुमच्या वळतो. खरं बघायला गेलं तर आदरणीय चंद्रकांत दादा पाटील साहेबांच्या माध्यमातून तुम्ही खूप मोठ्या पद्धतीने काम पाहिलेलं आहे. त्यांचे स्वीय सहाय्यक म्हणून देखील आपण काम करत होतो. काय साहेब सांगाल त्या अनुभवाचा तुमच्या उद्या नगरसेवक झाल्यानंतरच्या कार्यामध्ये कशा पद्धतीने तुम्हाला त्याचा फायदा होईल? गेली 30 वर्ष दादांच्या बरोबर राहिल्यामुळं दादांची काम करण्याची पद्धत, दादांची वेळ पाळण्याची पद्धत, दादांचा एखाद्या कामाचा पाठपुरावा करण्याची पद्धत, एखादा फोन सुद्धा ते मंत्री असताना सुद्धा सोडत नाहीत. आज 3-3 जिल्ह्यात त्यांचा प्रवास करतात पण कुठेही ते डिस्कनेक्ट कशाशी होत नाहीत. गाडीत बसली की राहुल फोन लावून दे, राहुल हे करूया. एकदा दादांचं भाषण झालं, दादांनी काही घोषणा केली की मी गाडीत विचारतो की दादा हे असं होईल आणि करायचंय, तर ते असं आश्वासकपणे म्हणतात हेच करायचंय. हा जो त्यांचा विश्वास आहे, हा जो त्यांचा समाजाप्रती तळमळीचा भाग आहे, तोच माझ्यात आल्यामुळं मला दादांच्या एकूणच कारकिर्दीचा फायदा, एकूणच भारतीय जनता पार्टीत काम केल्यामुळं कनेक्ट कसं व्हायचं, वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून लोकांशी कसं कनेक्ट व्हायचं, किंवा नरेंद्र मोदी, अमित शहानी एवढा मोठा देश की ज्यात सगळं नीट चालवलं. कोरोना काळात तर त्यांनी केलेलं काम अद्वितीय आहे. म्हणजे एवढा मोठा देश कुठेही डिस्टर्ब झालाय, लहान लहान देश डिस्टर्ब झाले. त्यामुळे हे बघितल्यावर अरे मी काय करतोय अशी भावना होऊन फार काय ते करायचं आहे. या 50 वर्षात किंवा मागच्या 10 वर्षात जे सत्ताधारी होते ते म्हणले की विकास करायचा आहे, विकास करायचा आहे, प्रत्येक निवडणुकीच्या वेळी विकास करायचा आहे. किंवा त्यांची घोषणा की गरिबी हटावी आहे, अशा म्हणजे त्यांच्या घोषणा आहेत की त्या कधी दिसल्या नाहीत. पण मूठभर लोक श्रीमंत झाले, मूठभर लोकांची कॉलेजेस झाली, मूठभर लोकांचे मोठे मोठे हॉटेल आहेत, मूठभर लोकांच्या संस्था झाली, व्यवसाय आहेत. त्यांनी समाजाचा विकास कुठे झाला काय दिसला नाही. पण ह्या 11 वर्षात मोदीजींच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा जो विषय आहे, जनधन खात्याच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना कुठल्याही एजंटाची गरज लागत नाही, त्यांच्या खात्यावर पैसे पडतात. त्यामुळं प्रत्येकाच्या घरापर्यंत विकास नेण्याचं काम जे भारतीय जनता पार्टीने केले तो माझा विचार आहे. आणि त्यामुळं ह्या विचारधारेतनं गेल्या 50 वर्षात जे कोल्हापुरात झालं नाही ते कसं होईल तुम्ही म्हणाल, एकदम कसं होईल तर केंद्रात भाजपचं सरकार, महाराष्ट्रात महायुतीचं सरकार, कोल्हापुरात जर बघितलं तर
नामदार चंद्रकांतदादा पाटील, नामदार हसन मुश्रीफ, नामदार आंबेडकर साहेब, 3 मोठे मंत्री कॅबिनेट, त्यानंतर धनंजय महाडिक खासदार, त्यानंतर राजेश क्षीरसागर आमदार साहेब आमचे आर्थिक नियोजन मंडळाचे अध्यक्ष, आणि या भागात परवाच्याच निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून आलेले दक्षिणचे आमदार अमल म्हाडे. त्यामुळं खरंच लोकांना माझी विनंती आहे की बाबा काहीतरी लहान, ते आता काय म्हणतील विकास करतो, आणि कोणी अडवलेलं? कायम केंद्रात सरकार, महाराष्ट्रात सरकार, इथं तुमचीच संस्था नगरपालिकेत असताना तुम्ही कोल्हापूरची मित्रांनो वाट लावली. त्यामुळे तुम्ही मागायला जावं होतं, पण लोकांना आता हे सगळे आश्वासक चेहरे एवढे आहेत की ज्यांनी देश कसा चालवला, ज्यांनी महाराष्ट्र कसं चालवलं, आणि त्या महायुतीला जर आता एकदा संधी दिली तर हे निधी उपलब्ध होण्याचा जो स्रोत आहे तो इतका मोठा आहे की आपल्याला कोल्हापूरचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आत्ताच तुम्ही बघाल की विमानतळ किती वर्ष रखडलं होतं, विमान सेवा सगळ्या सुरू झाल्या. तुम्ही म्हणणार अरे कोल्हापूरचं इथलं आम्हाला मूलभूत स्ट्रक्चर बोला, विमानाचं का? तर काही लोक बाहेर नाही यायला, काही कंपनी यायला इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, तिची तयारी सुरू झाली. विमानतळ विकसित झालं, नाईट लँडिंग सुरू झालं, त्यानंतर कोल्हापुरात सर्किट बेंच आलं. किती वर्षाची मागणी होती? टोलचं पाप ह्याने आपल्या डोक्यावर बसवलं होतं की माझ्या घरात जाताना मला नाही पैसे द्या, तुम्हाला गावात घरात येणार नाही, पण बाहेर जाताना पण पैसे. हे का? हे चंद्रकांत दादांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी टोलचं भूत गाडलं, ते नाकारलं. पण त्यांचे विरोधी पक्षाचे नेते ज्यांना पावती फाडायला लागत नाही त्यांनी पावती फाडून कोल्हापूरच्या जनतेचा अपमान केलाय, त्यांनी जनतेचा विश्वास गमावलाय. कुठलीही योजना बघा त्यांच्या काळात आणलेली, सांग आता त्यांना कुठली योजना सांगणार आहे? एक योजना आणली ती तर साहेब इतकी गळती आहे, इतकी लिकेजेस आहेत, ती सुद्धा एक योजना नीट आणता आली नाही. ढपले, भ्रष्टाचार, राजकारण, प्रत्येकाचं आपल्या आपल्या भागाशी नाही तर आपल्या आपल्या व्यवसायाशी नातं म्हणून राजकारण सुरू आहे. त्यामुळं एकदा महायुतीला जर सत्ता दिली तर एवढ्या माध्यमातून आपल्याला फंड्स आणता येतील. एवढं विशाल नेतृत्व असणारी आता भारतीय जनता पार्टी, आमची महायुती, की ज्यात शिंदे साहेब आमचे आहेत की फार व्हिजनरी आहेत, की ज्यांनी दाखवून दिलं की मी नीट काम करू शकतो. अजितदादा पवार आहेत. त्यामुळे या तिघांच्या माध्यमातून काम होईल. अनेक योजना आहेत, पण लाडकी बहिणीच्या माध्यमातून समाजाला दाखवून दिलं की ज्याला गरज आहे त्याला देणार, नुसतं दिसायसाठी देणार. कारण त्या घरातल्या महिलेला पैसे दिले तर ती खर्च घरासाठीच करेल. त्यामुळं अशा माध्यमातून अत्यंत काम चांगलं सुरू आहे. त्यामुळं आम्हाला एकदा ही सत्ता दिली तर ह्या कोल्हापूरचा विकास होणार आणि होणार. आता आमच्या प्रभागाच्या शेजारी 100 बेडेड हॉस्पिटल येते. आमच्याच इथे चांगल्या योजना सगळ्या यायला लागल्या. त्यामुळे ह्या भागाचा विकास आणि नंदनवन करण्याची संधी आम्हाला मिळणार आहे, ती जनतेने द्यावी. साहेब, खरं बघायला गेलं तर प्रभाग आपला थोडा मोठा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनात. भौगोलिक रचना जर का बघितली तर ती वेगळी आहे, आणि ह्या प्रभागाच्या दृष्टिकोनातून फंड्स येणं गरजेचं आहे. आणि फंड्स आणायचे असतील तर नगरसेवक तशा लेवलचा असणं गरजेचं आहे. तुम्ही काय सांगताय की तुम्ही जनतेला, लोकांना, नागरिकांना कशा पद्धतीने सांगू शकताय की मी त्यासाठी कपॅबल आहे, मी त्यासाठी योग्य आहे? ह्याच्याबद्दल काय सांगता? एक तर सातत्यानं ह्या चळवळीत असणं, विरोधी पक्षात असताना प्रश्न मांडून कशा पद्धतीची सोडवणूक करता येईल, म्हणजे विरोध असताना सुद्धा ते पत्र लिहिणं, पत्रव्यवहार करणं, ग्राफ करणं, माहीत असणं. ओपन स्पेस म्हणजे काय, त्याची कब्जेपट्टी झाली आहे काय, रस्ता आहे पण त्याचं कसा लगेच होईल, काय म्हणायचं त्याला आपण, त्याचं टेंडर कसं होतं, त्याची प्रक्रिया कशी होती, 30 वर्षात बघितल्यामुळं आत्ता संधी मिळाली की दुसऱ्या दिवशी आपण काम करू शकतो अशी स्थिती आहे. तुम्ही बघितलं तर फंड कुठून आणणार आपण? मिनिस्टर आपला पाहिजे, खासदार आपला पाहिजे, आमदार असला पाहिजे, सगळे 10 आमदार आपले, 2 खासदार आपले. त्यामुळे मला असं वाटतंय की नीट काही मागणी केली तर काम झालं नाही असं होत नाही, नीट पाठपुरावा असला तर काम होत नाही असं होत नाही. त्यामुळं मला असं वाटतंय की महायुती म्हणजे कोल्हापूरचा विकास. महायुती म्हणजे कोल्हापूरचा विकास असं आपण म्हणताय. हे प्रभागामध्ये साहेब आपण कशा पद्धतीने सिद्ध करणार आहात? नाही, आता सुदैवानं प्रभागात सत्ता येणं महायुतीची, म्हणजे आम्ही नगरसेवक होणं, तर सभागृहात आम्ही सगळेच जर नीट मांडणी करू शकलो तर रचना आहे सगळ्याची की त्या संस्थेकडे पैसे आले पाहिजे, त्याला हे सत्ताच लागेल आणि त्याला हे सगळे आमचे आमदार खासदारच निधी देऊ शकणार आहे. बरोबर, आमचा निधी आहेच ना बरोबर. त्यामुळं उद्यापासून काम करता येईल.
मागच्या काळामध्ये चंद्रकांतदादा पाटील यांनी बऱ्याच योजना CSR बंद केल्या, त्याला सुद्धा NOC नाकारण्याचं काम या कोल्हापूर नगरपालिकेच्या सत्तेत असणाऱ्या लोकांनी केलं. त्यामुळं प्युअर सत्ता असणं, सगळीकडनं एक मार्गी असणं, ह्याचा लाभ 100% होणार. कारण आत्ताच सत्ता नसताना ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्याची सुद्धा यादी मोठी. या निवडणुकीमध्ये उद्याच्या 16 तारखेला जो निकाल लागणार त्या निकालामध्ये तुमच्या ह्या प्रभागामधले चित्र कशा पद्धतीचे असेल, तुमचा काय अंदाज? आता फिरत असताना बघतो की लोकांना हे समजले की अरे हे बरोबर आहे की तुम्हीच होता ना रे, आता कोण होतं, तुम्हीच होता, तर का केलं नाही? आणि मग तुम्ही राहुल हे आधीच केले, तुम्ही दादांच्या माध्यमातून आम्हाला ओपन स्पेस आहे तो डेव्हलप करून दिलाय, भक्तजन आहे तर लोकांसाठी विरंगुळा केंद्र केले, मुलांसाठी खेळायचं केले, एक इथं मैदान आहे त्यात पण थोडं इथल्या बिल्डरांना ती जागा काहीतरी थोडी आणि पाहिजेच आहे, तर ती आपल्याला नीटपणे कब्जेपट्टी करून ती मुलांसाठी खेळायला करायला लागेल. मोबाईलमध्ये अडकलेला युवक आपल्याला मैदानावर आणायचा आहे, महिला भगिनींना वॉकिंग ट्रॅक नीट पाहिजे आहे, जे ऑलरेडीच आम्ही बऱ्यापैकी केले, ग्रंथालय आहे, कलावती आईचं मंदिर आहे, जे आम्हाला नीट ग्रॅप करता येतो ते चांगल्या पद्धतीने डेव्हलप केले. पण अजूनही काही लोकांचा कोल्हापूर शहरातल्या जमिनीवर जागांवर खेचण्यासाठी डाव सुरू आहे, तो मोडता येईल. आणि हे सगळं मोडलं तर भागातल्या आमच्या जागा राहतील, तिथं चांगल्या पद्धतीनं लोकांना सुविधा देता येतील, उद्यानं नीट करता येतील, असं तुम्ही म्हणताय तसं मोठा भाग आहे. पण जे शहरात ते उपनगरात करण्यासाठी माझा प्रयत्न राहील आणि मला संधी लोक देणारच आहेत. आणि ती दिली तर मी माझा कुठला बिझनेस नसल्यामुळे मला कुठं ते खेचून तिकडं काही न्यायचं नाहीये, मला सगळं जे आणायचं ते इथल्याच हेड खाली खर्च करायचं असल्यामुळं आपल्याला महायुतीच्या माध्यमातून आम्हाला चौघांना एकत्र दिलं तर जास्त काम, वेगवेगळा विचार केला तर परत ते दोन वेगळे कुठले, एक दोन वेगळे कुठले, सगळीकडेच कोल्हापुरात आले तर परत विकास थोडा कमी होईल. त्यामुळे एकदा विनंती आहे की एकदा कोल्हापूरनं इतके दिवस त्यांच्यावर विश्वास दाखवला ना, एकदा महायुतीवर विश्वास दाखवा, अशी आमची विनंती असते. साहेब, हे झालं तुमचे ह्या 10, 15, 20-25 वर्षामधलं हे मागे केलेलं काम. ते तर म्हणजे ते एका मुलाखतीमध्ये किंवा एखाद्या ह्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून सांगून संपेल असं नाहीच आहे. पण आगामी 5 वर्षासाठी, इथून पुढच्या 5 वर्षासाठी कोणते मुद्दे घेऊन, व्हिजनचे जे काय म्हणतोय आपण, ते कोणतं घेऊन जाणार आहात? आता नगरपालिकेच्या दृष्टीने विचार केला तर मूलभूत गरजा आहेत, रस्ते, पाणी, गटर, ड्रेनेज, हे तर करायचंच आहे. पण ह्याचबरोबर आनंद देणाऱ्या संस्था, आनंद देणारी सेंटर आपल्याला निर्माण करता येतील, किंवा मुलांना आता मैदानावर आणण्यासाठी मैदान, बगीचे, त्याचबरोबर महिलांना काहीतरी रोजगार केंद्र, म्हणजे घरात बसून काय करता येईल हे दिलं पाहिजे. शैक्षणिक संस्था तर आहेतच, पण या भागात आणून युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा ते सुद्धा आनंदी राहिले पाहिजेत. अशा सगळ्यांसाठी बऱ्याच गोष्टी ह्या मूलभूत देण्याबरोबरच करता येतील. आरोग्याची आता आरोग्य सेंटर सुद्धा इथे मंजूर झाले. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी ज्या जीवनाला गरजेच्या आहेत, एकतर मूलभूत गरजा की ज्या बराच काळ काही कारणांनी रखडल्या गेल्या, ते कोणाच्या हातात होतं ते सगळेच जनतेला माहिती आहे. पण आता त्या मूलभूत सोयी सुविधा पुरवण्याबरोबर आपल्याला लोकांना आनंद देणाऱ्या गोष्टी निर्माण करायच्या आहेत, ज्या आपण करू शकतो. खरं बघायला गेलं तर निवडणूक ही एका बाजूनं तुमच्यासाठी एक जबाबदारी पण आहे आणि दुसऱ्या बाजूनं बघितलं तर ते एक आव्हान देखील आहे. खरं तर आव्हानाला तुम्ही चांगल्या पद्धतीने ते सामोरं जाताय, मात्र समोरचा उमेदवार त्यांना डोळ्यासमोर ठेवून त्यांनी केलेली कामं ह्यावरती काय बोलाल साहेब? त्यांनी केलेल्या कामांच्या बाबतीत मला तर निगेटिव्ह कुणाशी बोलायचंच नाही, पण तिथल्या लोकांना माहिती आहे की काय केलंय आणि काय उपयोग झाला. त्यामुळे मला कुणावर टीका करायची नाही. मी काय करणार, मी जास्तीचं काय करू शकतो. आधी होतो तो एक लहान भाग होता, आता मोठा विचार घेऊन जायचा आहे. आता सगळ्यांशी कनेक्ट असायची गरज आहे, सगळ्यांशी नम्रपणे, विश्वासानं, सगळ्यांना विश्वासात घेऊन सगळ्यांना आवश्यक आहे ते करायचं आहे. त्यामुळे असं एकाच भागात झालो त्याच भागात करतो, तेवढ्याच लोकांनी मला मदत केली आहे तेवढ्याच लोकांचं करतो असं चालणार नाही. एक मोठी विजन घेऊन गेलो तर मोठा इंटिग्रेटेड, म्हणजे सगळ्या प्रभागाला सामावून घेणारं नेतृत्व लागेल, सगळ्यांना विश्वासानं पुढे नेणारं नेतृत्व पाहिजे.
कुणी इंडिव्हिज्युअल आपला विचार करणारा माणूस आला तर आपल्या दृष्टीनं घाताचं ठरेल हे लोकांना कळाल्यामुळं लोक विश्वासानं मोठं काम करायला आम्हालाच विजयी करतील अशी जनतेकडनं आमची अपेक्षा आहे. म्हणजे हे नाही आहे, त्यांनी आम्हाला द्यावं, आम्ही त्यांना द्यावं. आव्हान काय कराल? जनता बघते, लोक बघतात, मतदार बघतायत. सगळ्यांना माझी विनंती की कोल्हापूर शहरात महायुतीच्या सगळ्याच उमेदवारांना निवडून द्यावं. 19 मध्ये आम्ही 4 लोक उभारलेलो आहे. त्यात मी, चिकोडे राहुल भालचंद्र, माझं चिन्ह आहे कमळ. त्यानंतर 2 नंबरला आहेत मानसी सतीश लोळगे, त्यांचं चिन्ह आहे घड्याळ. 3 नंबरला कल आहेत रेणू युवराज माने, त्यांचं चिन्ह आहे कमळ. आणि सुदैवानं माझा भाग म्हणजे आमचा भाग 19 यामध्ये नामदार चंद्रकांत दादा पाटील यांचं घर येते. त्यामुळे आम्हाला ती एक फार मोठी संधी आहे की दादा आपलं घर इतकं व्यवस्थित ठेवतात. म्हणजे सगळं आता ते महाराष्ट्र घर आहे त्यांचं, पण आता एक दुसरं घर 19 पण होणार आहे. त्यामुळे दादा आहेत. आणि त्यामुळं विजयसिंह खाडे पाटील ड मध्ये आहेत की जे मागं नगरसेवक राहिलेले आहेत, लोळगे साहेब नगरसेवक राहिलेले आहेत. आणि आम्ही 4 जण सुशिक्षित, चांगल्या घरातले, मध्यमवर्गीय, आमचा कुणाचाही वेगळा व्यवसाय नाही, धंदे नाहीत, आमचं समाजकारण हा बेस आहे. त्यामुळं आम्हाला जर चौघांना संधी दिली तर आमच्यात एक 2 ज्या गृहिणी आहेत ती एक LLB आहेत, दुसरी आहेत ती आर्किटेक्ट आहेत. त्यामुळं अशा माध्यमातून आम्ही छान काम करू. विजय खाडे पाटील यांना त्यांच्या प्रभागासाठी स्वच्छतेचा पुरस्कार मिळालाय. त्या भागामध्ये दादांच्या माध्यमातून इतक्या चांगल्या गोष्टी झाल्यात की लोक उत्सुक आहेत की दादांना ही आम्हाला संधी म्हणजे चंद्रकांत दादांना संधी. आणि चंद्रकांत दादांनी कोल्हापूरसाठी, महाराष्ट्रासाठी फक्त द्यायचं काम केलंय. त्यामुळे कोल्हापुरात राजकारणातल्या गोष्टी मिळवण्याबरोबर दादांनी ज्या समाजकारणातल्या गोष्टी केल्या त्याच्याशी जोडलेले लोक चंद्रकांत दादांना स्वीकारतील. आणि या 19 मध्ये 3 कमळ 1 घड्याळ करून दादा, धनंजय महाडिक, अमल महाडिक, राजेश क्षीरसागर, आबिटकर साहेब, हसन मुश्रीफ यांना हे मतदान केल्यासारखं आहे. कारण ह्यांच्या माध्यमातूनच आम्हाला फंड मिळणार आहेत. केंद्रात सरकार, महाराष्ट्रात सरकार, तेच कोल्हापुरात सरकार दिलं तर आगामी काळामध्ये जसा देश मोदीजींनी चांगला चालवला, जसा महाराष्ट्र नरेंद्र मोदी, एकनाथजी शिंदे आणि अजित पवारांनी चालवला, तसाच हे महायुतीचे 81 लोक या कोल्हापूरची सेवा अत्यंत विनम्रपणे आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन करणार ही मी आपल्याला ग्वाही देतो. आणि येणाऱ्या 15 तारखेला तुमचं मत म्हणजे विकासाला मत, तुमचं मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत, तुमचं मत म्हणजे महायुतीच्या नेत्यांना मत आणि विकासाला मत. धन्यवाद. खरं बघायला गेलं तर KK न्यूज चॅनेलच्या माध्यमातून आपण चिकोडे साहेबांच्या सोबत संवाद साधलेला आहे. त्यांचे एकूण एक मत जाणून घेतलेले आहे, या प्रभागाविषयी असलेले त्यांचे व्हिजन जाणून घेतलेलं आहे. आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून केलेली कामं काय आहेत ते जाणून घेतलेले आहेत आणि ही प्रत्यक्षपणे आपल्यासोबत पोहोचवण्याचा एक आपण प्रयत्न करत आहोत. KK न्यूज चॅनेलच्या माध्यमातून आपण प्रत्येक प्रभागाचा आढावा घेत आहे आणि तिथले जे काही प्रश्न असतील, तिथले जे काही अडचणी असतील, तिथले जे काही समस्या असतील ते लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. तर तुम्हाला या संदर्भात ही घेतलेली ही मुलाखत कशा पद्धतीने वाटली हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तुर्तास तरी या व्हिडिओसह मी इथं थांबतो. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन सचिन वारेकर यांच्यासह मी अभिजित. धन्यवाद.